बीड संतोष देशमुख प्रकरणात आता अनेक वळणं समोर येतात। पाहायला गेलं तर सुरेश धस यांनी आता प्राजक्ता माळी संदर्भात केलेल्या वक्तव्यासंदर्भात अनेक ठिकाणी पाहायला गेलं तर या संदर्भात पडसाद उमटत आहे। पाहायला गेलं तर स्वतः प्राजक्ता माळी ह्या पत्रकार परिषद घेऊन महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे। आपल्यासोबत जोडले गेले आहेत मोठे वकील गुणवत्ता सदावर्ते। सर, काय सांगाल? एकंदरीत पाहायला गेलं तर धनंजय मुंडे, सुरेश धस आणि बीड प्रकरण हे मोठं गाजलेलं आहे आणि त्यात प्राजक्ता माळी यांचं नाव आता सुरेश धस यांनी घेतलेलं आहे आणि बीड हा इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिकल्स असा हा बीड झालेला असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। मी सगळ्यात अगोदर तर सुरेश धस यांचा मी निषेध करतो। त्यांनी जे आमदार म्हणून संविधानाची शपथ घेतल्याच्या नंतर महिला कलावंतांच्या बाबतीमध्ये टर उडवणारी, महिलांना लज्जा उत्पन्न होईल का म्हणजे महिला कलावंतांना जसं की मान्य कलावंत असलेल्या रश्मिका मंदाना असतील, मान्य कलावंत असलेल्या प्राजक्ता माळी असतील, मान्य कलावंत असलेल्या सपना चौधरी असतील, यांच्या बाबतीत ज्या प्रकारे सोबतच्या टोळक्यासोबत त्यांचा हसू उडवण्याचा किंवा अश्लील भावाप्रमाणे त्यांनी जे वर्तन केलेलं आहे ते खरोखर चुकीचं आहे। आणि म्हणून मी तर म्हणेल की प्राजक्ता माळी जरी कलावंत आहेत आणि त्यांनी महिला आयोगाकडे तक्रार केली जरी असली तरी महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती महोदय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी। कारण शपथ घेतानाच अशा प्रकारचा लिंगभेद, शपथ घेतानाच त्या शपथेमध्येच आहे, भारताच्या संविधानाच्या माध्यमातून जी शपथ दिली जाते आमदार म्हणून त्याच्यामध्येच हे अंतर्भूत आहे। त्याच्यामुळे अशा काळ्याकुट्ट, घाणेरड्या, अश्लील विचाराच्या जो भाव दाखवलेला आहे, ज्या प्रकारचं वर्तन केलेलं आहे, ज्या प्रकारचा अपमानित केलेलं आहे कलावंत जगताला, त्या बाबतीमध्ये कारवाई व्हावी आणि धस याचं जे याला बडतर्फ करण्यात यावं। अशा धसला आमदार राहण्याचा अधिकार नाही असं माझं पहिलं मत आहे। सर, मात्र त्या संदर्भात त्यांनी असं देखील वक्तव्य केलं का वाटतं बीड त्याप्रमाणे आहे का? इव्हेंट मॅनेजमेंट त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे असं देखील त्यांचं वक्तव्य आहे। या धसला काय किंमत आहे ते आजच्या मोर्चावरूनच समजलेलं आहे। त्याच्यामुळं धस हा स्वतः इव्हेंट करतो आणि दुसऱ्याला सांगतो। ह्या धसनं आज किती गाड्या स्वतःच्या इन्फ्लुअन्स खाली भरून आणल्या, कारण मोर्चाच होऊ शकत नव्हता। मोर्चाच जो आहे तो मोर्चा असंविधानिक आहे। आज निघत असलेला मोर्चा, आजच्या मोर्चाचं काय हे आहे आयडिओलॉजी काय तर पोलिसांवर दबाव आणणे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने सीताराम सतलिंगप्पा म्हात्रे या प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, त्या केसमध्ये सीताराम सतलिंगप्पा म्हात्रेच्या केसमध्ये की केवळ राजकीय कारणास्तव कुणाला तुम्ही गोवण्याचा, त्या व्यक्तींना तुम्ही गुन्ह्यांमध्ये आणण्याचा जो म्हणजे केविलवाणी प्रयत्न असतो तो म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेला आहे। त्याच्यामुळे माननीय मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा पोलीस अधीक्षक किंवा CIDना इन्फ्लुअन्स करण्याचा प्रयत्न असेल, म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायचा, परत द्या म्हणून दबाव निर्माण करायचा, कुणीतरी सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावायच्या। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की पोलिसांना म्हणायचं की अमुकांना अटक करा, टमुकांना अटक करा। अरे बाबा धस, थोडं कायद्याचं ज्ञान घे। तुला सांगतो, जो माणूस जी व्यक्ती FIR करते त्या व्यक्तीला सुद्धा हे म्हणण्याचा अधिकार आहे का रे की अमुक व्यक्तीला अटक केलीच पाहिजे? ते पोलीस यंत्रणेचं स्वतःचं प्रोगेटिव्ह आहे। हे मान्य सुप्रीम कोर्टाने 100 वेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही तक्रारदारांना तक्रार देण्याचा अधिकार आहे, परंतु अमुकाला आरोपी करा, तमुकाला आरोपी करा, अशीच अटक झाली पाहिजे, तसंच झालं पाहिजे हे म्हणण्याचा अधिकार नाही। दास कायद्याची पायमल्ली कुणी केलेली कुणी खपवू नये। महाराष्ट्राच्या शासनानं ज्या प्रकारे तपास अत्यंत स्वच्छपणे चालवलेला आहे, त्या तपासाकडून धर्माकडे नेण्याचा केवलवाणी प्रयत्न ही धस सारखी माणसं करतात। आज मला तुम्हाला सांगायचं आहे, या सकाळी सांगत आहे मी की या धसच्या जातीवादामुळं, या धसच्या राजकीय आंदोलनामुळं, आजच्या त्याच्या मोर्चामुळं एकही वंजारी भाऊ त्याच्या मोर्चामध्ये नाही आहे। आत्ता मला TV9च्या रिपोर्टरच्या समोर फोन आला, एकही बौद्ध भाऊ त्याच्यामध्ये जायला तयार नाही आहे। त्याचं कारण हे आहे की न्याय मिळावा म्हणून सर्वांकष जातीच्या पलीकडे जाऊन चर्चा घडवून आणायची असते। हा पावशेर तो जरंग्या तिथं जातो, जरंग्या का अभ्यासक आहे,
तपास यंत्रणेची काही त्याला नॉलेज आहे तो तिथं जातो. त्याच्यानंतर बघा विद्वान लोक सुद्धा अभ्यासू लोक म्हणून घेतात, स्वतःला विद्वान म्हणून घेतात. मला छत्रपती संभाजी राजे यांच्यावर आज तशा प्रकारची टीका करायची नाही, परंतु त्यांना हे ज्ञात असलं पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाचे कायदे ज्ञात असले पाहिजेत. कारण सर्वोच्च न्यायालय सांगतंय की तपास यंत्रणेमध्ये ह्याला अटक करा त्याला अटक करा म्हणण्यासाठी मोर्चा असू शकते का? मला प्रश्न आहे त्यांना, या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांनी. असं गुमरॅंगिंग चांगलं नाही, असा कायदा हातात घेणं चांगलं नाही. मोर्चा काढून काय तपास यंत्रणेला, अरे काय तर वंजारी समाजाचा एक युवक एक चांगलं कार्य करतात धनंजय मुंडे, त्यांच्या बाबतीमध्ये टीका टिप्पणी कशासाठी? त्यांचा राजीनामा, त्यांच्या राजीनाम्यातून काय 302 साबित होणार आहे? अरे रिमोटली सुद्धा ज्या व्यक्तीचा संबंध आतापर्यंत कोणत्याच रेकॉर्डवर आलेला नाही, त्या व्यक्तींना जस्ट बिकॉज कोणीतरी वंजारी आहे म्हणून एकत्रितपणे सिंडिकेटपणे एकत्रित येऊन तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुम्ही त्रास देण्याच्या भानगडीत पडता, हे योग्य नाही. हे कोणी सामान्य हिंदू राष्ट्रातला माणूस मान्य करणार नाही. त्याचबरोबर संजय राऊत हिम्मत असेल तर नाव घ्यावं. काल 2 मंत्री आहेत म्हणून सांगितलं बीडचे, त्याच्यामध्ये एक महिला मंत्री आहेत, एक धनंजय मुंडे आहेत, म्हणजे पंकजाताई आहेत. नाव घ्यायची हिम्मत नाही संजयमध्ये. संजय नुसतं उंगली निर्देश करून उंगलीनं काम चालत नसतंय, उंगलीनं काम चालत नसतंय. संजय हिम्मत लागत असती बोलायची. आणि त्याही पलीकडे जाऊन मला हे बोलायचं आहे की ज्या प्रकारे आज गाड्या भरून आणल्या जात आहेत धसांकडून किंवा सोळंकीकडून, आज आमचा काय नाव संदीप क्षीरसागर, ते बिचारा केवलवानी एकटा त्याला जावं लागतं कारण त्या जरंग्यामुळं, असं मला वाटतं. कारण मला लोक सांगत आहेत की संदीप क्षीरसागर तिथं जाण्यामागचं कारण, शरणम होण्यामागचं कारण की बाबा उद्या राजकीय अडचणी होऊ नयेत. ह्या व्यतिरिक्त कोणीही सुद्धा जो माणूस कायद्याला मानतो तो ह्या दबावाच्या मोर्चामध्ये जाणार नाही. कारण हा कायद्याचा मोर्चा नसून हा दबावाचा मोर्चा आहे. या दबावाच्या मोर्चामध्ये माझे वंजारी भाऊ नाही आहेत, डंके की चोट पे सांगतो. बौद्ध भाऊ नाही आहेत, डंके की चोट पे सांगतो. आणि मग मला हे म्हणायचं आहे की वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत मला म्हणजे जोपर्यंत एखादी व्यक्ती आरोपी म्हणून सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये त्यांचं अपमानकारक त्यांच्यावर भाष्य करणे चुकीचं आहे. आज 302चा जो गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड साहेबांचा अद्यापही माझ्या माहितीप्रमाणे जी माहिती घेत आहे मी तेथील आमच्या वंजारी भावांकडून, त्याच्यामध्ये कुठेही जे आहे वाल्मिक कराड साहेबांचं नाव आलेलं नाही आहे. वाल्मिक कराड साहेबांची पार्श्वभूमी एक इन्फ्लुएन्शियल लीडर असणं, एखाद्या लीडरसाठी काम करणं निवडणुकीमध्ये असं असणं, ह्याचा अर्थ काहीतरी फार वेगळं गौड बंगाल आहे असं होत नसते. अहो 200-300 गरीब कुटुंबातले लग्न लावलेली व्यक्तींना पोलीस तपास करू द्या ना. कोणी कोणापेक्षा मोठा नाही आहे तपासामध्ये. तपास यंत्रणा काम करते, तपास यंत्रणेवर दबाव आणणं अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय आहे. म्हणून जर अशा प्रकारे एखाद्या समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला तर मला अल्पावधीमध्येच काही म्हणजे भगवान गडचे जे आपले महाराज आहेत, म्हणजे खास करून तुम्हाला सांगायचं तर जे त्या पायथ्याशी प्रवचन वगैरे करतात, म्हणजे पायथ्याच्या गावाचे महाराज आहेत, त्यांचा मला फोन आला. अनेक सरपंचांचे फोन आले, अनेक बौद्ध समाजातल्या प्रतिष्ठानचे फोन आले, अनेक व्यावसायिकांचे फोन आले, अनेक विद्यार्थ्यांचे फोन आले. हे सगळे वंजारी समाजातले आहेत आणि त्यांनी सांगितलं की सर आता संविधान क्रांती मोर्चा काढण्याची गरज आहे. कारण संविधान क्रांती मोर्चा काढण्याची गरज याच्यासाठी त्यांनी बोलून दाखवली की दबाव तंत्राखाली पोलिसांना येऊ नये ह्याच्यासाठी भाष्य करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबातला एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ते जरा आपण डोळसपणे बघून घ्यावा. ते पारधी कुटुंब आहे, त्या पारधी कुटुंबातली आई माझी, पारधी कुटुंबातले बाबा माझे. संजय ते बघून घे ना एकदा तो व्हिडिओ, जो धस कुटुंबियांच्या महिलेकडून पारधी कुटुंबियांना कशा प्रकारची वागणूक दिली जाते ते बघून घे ना. पाया पडण्यापर्यंत माझे ते पारधी भाऊ, पारधी कुटुंब, माझे बाबा पारधी बाबा, माझी पारधी आई, माझे पारधी बाबा हात जोडत आहेत. हे शेत आमचं आहे, हे शेत आम्हाला करू द्या म्हणून.
कशी मगरुरी आहे, कशी पांढऱ्या रंगाची जीप तिथं उभी राहते. हे सगळं अत्यंत विदारक चित्र आहे. ही धार्मिक दादागिरी एका तपासाकडून धर्मांताकडून जे आहे धर्मांताकडून मी म्हणेल जातीवादाकडे नेण्याची प्रक्रिया धस असेल, साळुंके असतील आमदार, यांनी समजून घेतलं पाहिजे. संदीप शिंदेबद्दल मी बोलत नाही, कारण संदीप शिंदे एका अडचणीतून तिथे गेला असावा असं मला वाटतं. पाहायला गेलं तर आता अंजली दमाण्या या देखील आता राजीनाम्याची मागणी करतात धनंजय मुंडेची. तर दुसरीकडे मोठा दावा केला त्यांनी की त्यांना एक रात्री फोन आलेला होता, मात्र त्यांना व्हॉट्सअप करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र त्यामध्ये व्हॉइस मेसेज पाठवण्यात आला की जे 3 आरोपी आहेत त्यांचा मर्डर झाला असा त्यांनी खुलासा केला माध्यमांसमोर. मुळामध्ये मला सांगा 3 आरोपी कोणते आहेत? म्हणजे वाल्मिक कराड साहेबांचं तर नावच नाही आणखीन 302च्या FIR मध्ये. त्याच्यामुळे त्यांची लिंक तर एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे वाल्मिक कराड साहेबांचं नाव येण्यासाठी. ते तर आरोपी नाहीत. मग अंजली दमानिया कोणत्या 3 लोकांच्या बाबतीत बोलत आहेत आणि त्यांनाच व्हॉइस रेकॉर्ड का पाठवला? म्हणजे ते कोणाचं तरी मोरक्या म्हणून काम करतायत का? धनंजय मुंडे साहेबांच्या बाबतीतले व्हिडिओ किंवा आणखीन काही व्हिडिओ त्यांच्याकडेच का येतात आणि तेच कशा काय ट्विट करतात? ह्याच्या मागचं गौड बंगाल काय? हे गौड बंगाल सुद्धा समजून आलं पाहिजे. आणि मला असं वाटतंय सामाजिक कार्यकर्त्यांनी, म्हणजे जसं अण्णा हजारे असतील, त्यांचं एक रूप आहे, एक स्वरूप आहे, त्यांना मी सामाजिक कार्यकर्ता मानतो. त्याचबरोबर SM जोशी साहेबांची भूमिका होती, त्यांना सामाजिक कार्यकर्ता म्हणलं जाते. उठसूट तुम्ही पत्रकारांनी सुद्धा याला त्याला सामाजिक कार्यकर्ता ही उपाधी देत बसू नये. सामाजिक कार्यकर्ते आहेत की मोहरके आहेत हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला समजून जाईल. त्यांनी राजीनाम्याची मागणी केली धनंजय मुंडे, ते देखील ठिय्या आंदोलन करत आहे. त्यांच्या ठिय्या आंदोलनामध्ये 5 नसतील. प्रति धनंजय सन्माननीय धनंजय मुंडे यांच्यासाठी संविधान क्रांती मोर्चा महाराष्ट्रभर निघाल. हे सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते मी आता जे सांगितलं ज्या डेफिनेशन मध्ये, यांच्या बोलण्याला काही किंमत नाही. नो किंमत, नो किंमत, नो किंमत. यांनी खुलासा केलेला आहे. कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.